जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या सगळ्यांच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्म विनीत ट्युटोरियल्स वर. तर विद्यार्थी मित्रांनो, मागच्या लेक्चरला आपण युनिट नंबर 1 स्टार्ट केलं होतं, ज्याच्यामध्ये आपण टॉपिक वेगवेगळे बघितले आणि आपण चालू केलं होतं मेटलर्जी. मेटलर्जीचे 4 स्टेप्स जे आपण काल मागच्या लेक्चरला स्टार्ट केल्या होत्या. मग पहिली कोणती होती? क्रशिंग ऑफ ओर. मी तुम्हाला सांगितलं तर क्रशिंग ऑफ ओर मेन म्हणजे तर स्टेप आहेच नाही, तिथं आता फक्त टाइमपास म्हणून दिलेलं. खऱ्या स्टेप्स चालू होत्या ही सेकंड वाली, थर्ड वाली आणि फोर्थ वाली. तर आपण फर्स्ट वाली बघितली होती. इथे सुद्धा आपण बघितलं होतं की इथे काय केल्या ते गंगू वेगळे केल्या ते. मग इथं जो पण काही मुळा असतो देवा, हे जे पण काही पाला दिसतो ना, हा पाला आपण काय करतो? काढून येतो. हे छोटे छोटे मुळं आपण काढून येतो, तेव्हाच ह्या मुळ्याला म्हटला तर ऑक्साईड. बघा, आपल्या दोन इम्प्युरिटीज वेगळ्या करायच्या आहेत. जे पण काही आपलं ओर भेटलेलं आहे ना, बघा तुम्हाला व्यवस्थित सांगतो. बघा, जे पण काही आपल्याला ओर भेटलेलं आहे ना, त्या ओर पासून आपल्याला दोन गोष्टी वेगळ्या करायच्या आहेत. मेटल तर आपल्याला फायनल भेटणार आहे, पण आपल्याला वेगळं करायचं याच्यामधनं ऑक्साईड, नंतर याच्यात असेल कार्बोनेट, नंतर याच्यात असेल सल्फाईड, बरोबर. आणि आपल्याला याच्यातनं अजून वेगळे करायचे गंगू. काय? गंगू. बघा, तर आपल्याला या दोघांना वेगळं करायचंय आणि त्याच्यासाठी ह्या प्रोसेस आहे. त्याच्यासाठी काय? ह्या प्रोसेस आहे. मग आता आपल्याला बघायचं या गंगूला कसं वेगळं करायचंय, कारण या ऑक्साईड कार्बोनेटला आपण नंतर करू. पहिले आपण या गंगूला, जे आपलं सोपं सोपं आहे ना, ते पहिले काढून घ्यायचं. काढून घेऊ, पण आता गंगूला काढू. मग गंगूला काढायचं असेल तर आपल्याला सेकंड स्टेपला जावं लागेल, कारण पहिली स्टेप तुम्हाला माहिती, पहिल्या स्टेप मध्ये मोठ्या मोठ्या तुकड्यांचं छोट्या छोट्या पावडर मध्ये कन्व्हर्जन केलं तर बस. बाकी पहिल्या स्टेप मध्ये काहीच नाही. मग आता कॉन्सन्ट्रेशन ऑफ ओर मध्ये काय होतं बघा, डायग्राम बघून घ्या. हा होता ओर. ओर म्हणणं मी काय केलं, गंगू वेगळी केली. बघा गंगू हे बघा, खडे इथे दिसते ना, रेती खडे, बरोबर ना. आणि इथे दिसतो आपला ओर. हा ओर आहे बेटा. हा आपल्याला अजून मेटल भेटणार नाही. आपल्याला फक्त ही जी गंगू होती, जी घाण होती ना, तिलाच वेगळं करायचंय. तर बघा, कॉन्सन्ट्रेशन ऑफ ओरची डेफिनेशन बघू. द ओव्हर कंटेन अनवॉन्टेड मटेरियल सच ॲज अ क्ले विच आर कॉल्ड गंगू. याच्यामध्ये काय असतं? भरपूर प्रकारचं क्ले असो, सँड असो, नंतर स्टोन असो, यांना आपल्याला काय करायचंय? वेगळं करायचंय. दिस प्रोसेस ऑफ रिमूव्हिंग दिस गंगू फ्रॉम द ओअर इज नोन ॲज कॉन्सन्ट्रेशन. मग कॉन्सन्ट्रेशन म्हणजे काय? ओअर म्हणणं गंगूला वेगळं करायचं. ओअर म्हणणं गंगूला वेगळं करायचं, यालाच म्हटलं तर कॉन्सन्ट्रेशन. हो सर, आता मला कॉन्सन्ट्रेशन एकदम व्यवस्थित समजलं सर. तुम्ही आता पुढचं सांगा. सांग तर बाबा. हो माहिती मला, तुम्ही सगळेच्या सगळे इतके हुशार आहेत की बापरे बाप, काय सांगू आता. बघा, तर कॉन्सन्ट्रेशन ऑफ ओरचे काहीच क्लासिफिकेशन आहे. तर पहिलं आहे फिजिकल आणि दुसरं आहे केमिकल. म्हणजे आपण त्या गंगूला फिजिकली सुद्धा काढू शकतो आणि केमिकली सुद्धा काढू शकतो. मग सर कशा प्रकारे काढू शकतो? बघा, फिजिकली काढायचं असेल तर मला वापरावं लागेल ग्रॅव्हिटी सेपरेशन, मॅग्नेटिक सेपरेशन आणि फ्रोथ फ्लोटेशन. तुम्हाला मॅक्सिमम प्रश्न ह्या फ्रोथ फ्लोटेशन वर विचारले जातात. आणि केमिकल मध्ये कॅल्सिनेशन अँड रोस्टिंग. बघू, प्रत्येकाला एकदम व्यवस्थित बघू, कन्सेप्ट पण बघू आणि तुम्हाला एमसीक्यू. बघा, जास्त काही कन्सेप्टला आपल्याला याच्यामध्ये फोकस करायचा नाही, कारण तुमचा पेपर एमसीक्यू पॅटर्न मध्ये. एमसीक्यू मध्ये तुम्हाला काय फक्त लिहायचं बिहायचं तर काहीच नाहीये. तुम्हाला फक्त उत्तर तुमच्या समोर आहे, तुम्हाला फक्त टिक करायची. चला, तर आता आपण करू ग्रॅव्हिटी सेपरेशन कडे. पहिले फिजिकल कॉन्सन्ट्रेशन कडे जाऊ आणि त्याची आपण टाईप बघू. बघा, फिजिकल कॉन्सन्ट्रेशन ऑफ ओर म्हणजे काय? आपल्याला ओर मधनं गंगूला काढायचंय. कसं काढायचंय? फिजिकली काढायचंय बस. बघा, फिजिकल कॉन्सन्ट्रेशन इज मेनली यूज रिमूव्ह अनवॉन्टेड गंगू. हे माहिती आहे सर आम्हाला, गंगूला काढायचंय. इट इज डन बाय फिजिकल मेथड. बस, आपण ओर मधनं गंगूला फिजिकल मेथडने काढतो, म्हणून त्याला फिजिकल कॉन्सन्ट्रेशन म्हणतात. आणि हो, लक्षात ठेवा, हे फिजिकल मेथड मध्ये किंवा ह्या फिजिकल कॉन्सन्ट्रेशन मध्ये केमिकल कंपोजिशन चेंज होत नाही. केमिकल कंपोजिशन ऑफ द ओर डज नॉट चेंज. जसं की बघा, आता CuSO4 आहे, असेल कोणाचा बी असो, आपल्याला काही मी आता अंदाजे टाकलं CuSO4. तर हा जो पण याला म्हटला तर केमिकल कंपोजिशन, याला काय म्हटलं तर केमिकल कंपोजिशन. केमिकल कंपोजिशन. आता
केमिकल कॉन्सन्ट्रेशनचं आपल्याला घेणं देणं नाही, कारण आता आपण तर फिजिकल कॉन्सन्ट्रेशन बघतोय. पण फिजिकल कॉन्सन्ट्रेशन मध्ये हा जो पण काही केमिकल कॉम्पोजिशन आहे, हा काही केमिकल फॉर्म्युला आहे ना, तो चेंज होत नाही. हा CuSO4 आधीही तसाच राहतो आणि नंतर सुद्धा तसाच राहतो. फक्त आपण याच्यामधनं काय करतो, घाण वेगळी काढतो, म्हणजेच गंगू वेगळी काढतो. याला गंगू म्हणायचं नाही बरं, हे मी फक्त तुम्हाला आवडायसाठी गंगू म्हणतो. त्याला गँग म्हणायचं, याला काय म्हणायचं, गँग. हो सर, आम्हाला माहिती आहे, आम्ही एवढं हुशार आहे. हा, द मेथड यूज टू डिपेंड ऑन द टाइप्स ऑफ ओर. हा, याच्यामध्ये का आता ओर जसं जसा चेंज होतो तसं तसं आपल्याला मेथड चेंज करावं लागतात. नाही तर सगळ्या मेथडसाठी एकच प्रोसेस असते, तर मी 3च्या 3 मेथड शिकलाय पण नसत्या आणि तयार सुद्धा केलेल्या असते. मी एकच मेथड सगळ्या ओरसाठी वापरली असती, बरोबर ना. पण सगळ्या मेथड किंवा सगळ्या ओरसाठी प्रत्येक मेथड लागत नाही. काही ओरसाठी वेगळी मेथड, काही ओरसाठी मॅग्नेटिक मेथड, काही ओरसाठी फोर्थ रोटेशन मेथड. आणि प्रश्न त्याच्यावरच येतो. प्रश्न तुम्हाला सांगणार नाही की प्रोसेस कशी होती, पहिले काय टाकलं, मग हवा कुठून आली, मग बेल्ट कुठून आला. तुम्हाला विचारलं काय जाईल फक्त की ग्रॅव्हिटी सेपरेशन कोणासाठी वापरले जाते, मॅग्नेटिक सेपरेशन कोणासाठी वापरले जाते, फोर्थ रोटेशन कोणासाठी वापरतात, बस. याच्यावर बाकीचा दुसरा प्रश्नच पडत नाही. पण सर, आम्ही एवढं शिकतोय, आम्ही क्लास लावलाय, आम्हाला थोडंफार एक्स्ट्रा नॉलेज पण पाहिजे ना. मग तुम्हाला त्याच्यासाठीच मी ह्या प्रोसेस समजावून पण देईल आणि प्रश्न कशावर येतात हे पण सांगून देईल. चला, मग आपण जाऊ आपल्या पहिल्या मेथडकडे, ज्याचं नाव आहे ग्रॅव्हिटी सेपरेशन. चला, मग ग्रॅव्हिटी सेपरेशन म्हणजे काय सर? नावात काहीतरी ग्रॅव्हिटी दिसते, नावात ग्रॅव्हिटी दिसते. ग्रॅव्हिटी सेपरेशनची प्रोसेस गेली चुल्यात, त्याची डायग्राम गेली चुल्यात. एक गोष्ट लक्षात ठेवा, ग्रॅव्हिटी सेपरेशन म्हणजे आलं रे आलं, लक्षात ठेवा, इथे डेन्सिटीनुसार काम होतं, डेन्सिटीवर काम करतं. जर तुम्हाला प्रोसेस मध्ये विचारलं किंवा एमसीक्यू मध्ये, बघा मी तुम्हाला सांगितलं, एमसीक्यू पण सांगेल, कन्सेप्ट पण सांगेल. पहिले आपण कन्सेप्ट बघून घेऊ आणि एमसीक्यू ला कसं विचारलं तर ते बघून घेऊ. प्रश्न विचारला जाईल की ग्रॅव्हिटी सेपरेशन मध्ये कोणतं प्रिन्सिपल वापरला जातं. मग 3-4 प्रिन्सिपल असेल, त्याच्यातला एक प्रिन्सिपल असेल डेन्सिटी, डिफरन्स बिटवीन डेन्सिटीज ऑफ ओर. बघा कोणत्या प्रिन्सिपलला ऍक्ट वर्क करेल, ग्रॅव्हिटी सेपरेशन. हा, पुढे लिहून घ्या. तर हे ऍक्ट करतं किंवा हे वर्क करतं ऑन द बेसिस ऑफ प्रिन्सिपल ऑफ डिफरंट डेन्सिटी ऑफ मेटल ओर अँड गंगू. एवढं लक्षात ठेवा. काय फक्त नाही, फक्त हा काम कशावर करतो, डिफरंट डेन्सिटी. म्हणजे मेटल ओरची आणि गंगूची डेन्सिटी वेगवेगळी असेल तेव्हाच आपली ग्रॅव्हिटी सेपरेशन काम करते, अदरवाईज काम करत नाही. मग बघा प्रोसेस पाहून घेऊ. थेरी गेली चुल्यात, थेरी आपल्याला काही गंधन नाही, आपल्याला फक्त मेन समज नाही. बघा याच्यामध्ये काय असतं, एक असतं हॉपर, याला म्हटलं आता हॉपर. आता तुम्हाला आठवतं का रे पहिल्या स्टेप मध्ये काय केलं सर? पहिल्या स्टेप मध्ये ना आम्ही मोठ्या तुकड्यांचा बारीक बारीक चुरा केला, बरोबर ना. मग मला सांगा, मेटल ओरचा बी चुरा झाला, म्हणजे जो आपला मेन ओर आहे ना त्याचा बी चुरा झाला, आणि जी आपली गंगू होती त्याचा पण चुरा झाला. मग त्या चुऱ्याला टाकलं मी याच्यात, ती पावडर, हा चुरा नका म्हणा, ती पावडर टाकली मी या हॉपर मध्ये. बघा तुम्हाला काळं आणि लाल दिसतंय का? बघा हे काळं लाल काय मी तुम्हाला सांगतो. आणि इकडे मी देऊन दिला नळ, इथे देऊन दिला मी वॉटर सप्लाय. आता बघा, आता नेमकं काय होईल, आणि इथे असे खळगे दिलेले आहेत. काय दिलेले आहेत? खळगे दिलेले आहेत, म्हणजे जेणेकरून आपलं जे पण काही ओर आहे ना ते वाहून जायला. आता सांगतो काय होतं. सगळ्यात पहिले ही पावडर याच्यात टाकली जाते, आणि ह्या पावडरचा जसं काय केला जातो, सप्लाय दिला जातो या सिस्टीम मध्ये. या ठिकाणी काय होतं माहिती का, वॉटर सप्लाय दिला जातो. काय दिला जातो? वॉटर सप्लाय. मग वॉटर सप्लाय काय करतो, बघा आता 2 डेन्सिटी आहे. 2 डेन्सिटी म्हणजे काय, जडवाले. बघा मला तुम्ही सांगा, मेटल जड राहतो का, ते धूळ माती किंवा क्ले असो किंवा सँड असो ती जड राहते? तुम्हीच डोकला. एक एवढा लोखंडाचा गोळा घ्या आणि एक दगड घ्या, कोणता जड वाटतो रे? मला तरी असं वाटतं लोखंडाचा गोळा जड वाटतो. कोणत्याही मेटलची प्रॉपर्टी आहे की ती हेवी असते. मेटलची प्रॉपर्टी काय आहे की ते हेवी असते.
मग हे जे हेवी वाले जे पार्टिकल्स असतात ना ते खाली बसून जातात. जसं मी ओपन करतो काय, हे जे पण काही मी इथून इनलेट ओपन केला तसं काय होऊन गेलं, हे जे पण काही मेटल वाले ओर आहेत ते काय होऊन गेले, इथं अडकून गेले. आणि जी पण काही धूळ आहे, जी पण काही माती आहे ती पाण्यासोबत वाहून गेली. आणि पाण्याचा सप्लाय सुद्धा ते एवढाच ऑन ठेवता, या पाण्याचा सप्लाय ते एवढाच फोर्स ठेवता की जेणेकरून फक्त आणि फक्त ना हे जे काळी काळी माती ना, हे बघा ही जी पण काही काळी काळी माती दिसते ना, ही काळी माती फक्त व्हायला हवी, आपलं मेटल ऑक्साईड व्हायला नको. नाही तर आपण वॉटर सप्लाय एकदम फोर्सफुली दिला तर आपले जे पण काही ओर इथे जमा झाले ते सुद्धा होऊन जातील. पण आपल्याला त्यांना भाव द्यायचं नाही, आपल्याला फक्त कोणाला भाव द्यायचंय, हे जे पण काही काळे काळे दाणे आहेत ना त्यांना. तुम्हाला मी अॅनिमेशन दाखवून देतो. कशाला टेन्शन घेता तुम्ही, अॅनिमेशनने क्लिअर समजतं. बघा हॉपर हे छोटे छोटे खळगे, हा हॉपर मध्ये तुम्ही काय टाकशाल, पावडर टाकशाल. कोणाची, आपला जो ओव्हरची पहिल्या प्रोसेस मध्ये गेली ना ती आता याच्यात टाकली. बघा इथं रनिंग स्ट्रीम बघा, जसं मी बघा 2 मिनिटं फक्त बघा, हे जे बघा मी इथून ओव्हर सोडला, जे पण काही आपली पावडर आहे मी ती पावडर टाकली, हे जे मेटलचे दाणे ना ते इथं अडकले आणि ते वाहून गेले. बघा आपण परत लावू, हा बघा आता जशी इथून आहे ना वरतून पावडर आली रे आली, जी गंदीपटक घाण होती ती बघा, ते गंगू पा गंगू वाहते गंगू. आणि हे मेटलचे दाणे पा अडकले, हे जे ओर होते, हा आपला जो ऑरेंज ऑरेंज दिसता ना ते ओर आहे. काय ओर आहे, कारण ओर कधी काय असतो, हेवी असतो, तो लवकर काही पाण्याने वाहून जाणार नाही. बघा गेले का, संपली का रे बाबा, संपली वाटतं. बघा अजून पडले, बघा ओर अडकतायत, ओर अडकतायत, पण जशी घाण आली रे आली, बघा ओर अडकतायत पण जशी काळी घाण आहे ना ती वाहून जाते. ती काय होऊन जाते, वाहून जाते. सर आता समजलं सर, आम्हाला समजलं बरं, आम्ही लय हुशार आहे, आम्हाला समजलं की वरतून पावडर टाकली गेली, हा पाण्याच्या फ्लोमुळे जी घाण होती ना ती वाहून गेली. बस एवढंच पाठ करायचंय. अरे बाबा एवढंच, लक्षात काय ठेवायचंय तुम्हाला, आता बघा ग्रॅव्हिटी सेपरेशन इज यूज्ड फॉर ऑक्साइड. बघा आता इथं लक्षात ठेवायचंय, तुम्हाला विचारलं ग्रॅव्हिटी सेपरेशन कोणासाठी वापरलं जातं, ऑक्साइड, हायड्रोक्साइड अँड कार्बोनेट ओव्हर. कोणता मिसिंग सल्फेट वाला, मिसिंग सल्फेट वाला फ्लोटेशन मध्ये बघू. तर ग्रॅव्हिटी सेपरेशन कोणासाठी वापरतात, ऑक्साइड, हायड्रॉक्साइड आणि कार्बोनेट ओर साठी वापरला. तो पहिला एमसीक्यू तुमचा याच्यावर तयार होऊ शकतो. नंतर दिस मेथड वर्क्स ऑन द डिफरन्सेस इन डेन्सिटी बिटवीन ओर अँड गंगू. बघा जर दोघांची डेन्सिटी सारखी असेल ना तर दोघीच्या दोघी त्या खड्ड्यात जाऊन बसतील. पण इथे आपण काय केलंय, असेच ओर वापरले ज्यांची डेन्सिटी वेगवेगळी होती. ओरची डेन्सिटी वेगळी, गंगूची डेन्सिटी वेगळी. तर बघा एवढं लक्षात ठेवा की डिफरन्स इन डेन्सिटी, डिफरन्स इन डेन्सिटी हा डेन्सिटी शब्द लक्षात ठेवा. काय ग्रॅव्हिटी सेपरेशन आलं की दोनच शब्द, एक डेन्सिटी आणि इकडे काय कार्बोनेट, ऑक्साइड आणि हायड्रोक्साइड. एवढं लक्षात ठेवा. आता प्रोसेसला समजून घेऊ. प्रोसेस आम्हाला माहिती सर, आता सगळं समजलं. बघा आता ही वाचल्यानंतर तुम्हाला कशी समजेल बघा. इन दिस प्रोसेस द पावडर ओर इज मिक्स विथ वॉटर. जी पण काही पावडर होती ना ती आपण मिक्स कोणासोबत केली बघ, वॉटर सोबत मिक्स केली. आता बघा अँड अलाउड टू फ्लो ओव्हर द स्लोपिंग प्लॅटफॉर्म. आणि हा स्लोप असतो बेटा, हा काय असतो, स्लोप असतो, जेणेकरून व्हायला सोपं जातं, जेणेकरून व्हायला सोपं जाईल. स्लोपिंग ओव्हर अ स्लोपिंग प्लॅटफॉर्म दॅट स्मॉल डिप्रेशन. डिप्रेशन म्हणजे हे खळगे, डिप्रेशन म्हणजे काय, हे खळगे असे ज्याच्यामध्ये आपल्याला मेटल ओर अडकणार आहे. ड्यू टू ग्रॅव्हिटी द हेवियर ओर पार्टिकल सेटल इन दिस डिप्रेशन. ग्रॅव्हिटीमुळे काय होऊन जातं माहिती का, हे जे काही आपले मेटलचे ओर आहे, जे पण काही मेटलचे आपले ओर असेल, ऑक्साइड असेल, हायड्रोक्साइड असेल, ते काय होतात, हेवी असतात. हेवी असल्यामुळे ते काय होऊन जातात, ह्या खड्ड्यांमध्ये अडकून जातात. कशामुळे, ड्यू टू ग्रॅव्हिटी. हा नंतर ओर पार्टिकल सेटल इन दिस डिप्रेशन. व्हाट while the lighter gangu
पार्टिकल्स आर वॉश अवे विथ वॉटर. जी पण काही गंगू होती लाइटर हलकी हलकी जी पण काही गंगू होती ती गंगू काय होणार आहे पाण्यासोबत बघा पाण्यासोबत वाहून जाणार आहे आणि त्या गंगूला आपल्याला काय करायचं होतं वेगळंच करायचं होतं बघा. झालं की नाही गंगू वेगळी ओर वेगळा गंगू वेगळी आणि हा इकडे आपला ओर. सगळं पूर्ण झालं की पाण्याचा फ्लो बंद करून द्यायचा. गंगूशी आपल्याला घेणं देणं नाही ते कुठे बी जाऊ मी काय करेल छोटे छोटे सगळे तुकडे काय करेल जमा करून घेईल. याला म्हटलं तर ग्रॅव्हिटी सेपरेशन. काही अडचण नाही सर आता आम्ही आयुष्यात विसरणार नाही की ग्रॅव्हिटी सेपरेशन काय असतं. बेटा हे तुमचं 9वी 10वीत झालेलं आहे तरी सुद्धा तुम्हाला परत शिकवायची गरज पडते. पण असो काही टेन्शन नाही ना. डिप्लोमा मध्ये नवीन तुम्ही इंजिनियर आहेत तुम्हाला नवीन पासून आपण शिकवू. चला बघा ग्रॅव्हिटी सेपरेशन काय लक्षात ठेवशाल डिफरंट डेन्सिटी असतात आणि दुसरा प्रश्न तुमचा तयार होईल कोणासाठी असतात ऑक्साइड हायड्रोक्साइड आणि कार्बोनेट. बस याच्यापेक्षा प्रश्न बाहेर जाणारच नाही. लिहून घ्या माझ्याकडनं. चला आता मॅग्नेटिक सेपरेशन. सर मॅग्नेटिक सेपरेशन मध्ये नावातच दिसतंय हे काम कशावर करत असेल मॅग्नेटिक पार्टिकल्स आणि नॉन मॅग्नेटिक पार्टिकल्स. आता तुम्हाला डोकं असेल तर तुम्हाला माहिती असेल मॅक्सिमम आहे ना ओर किंवा मॅक्सिमम मेटल आहे थोडेफार मॅग्नेटिक असतात आणि वाळू असेल सँड असेल सिलिका असेल ही नॉन मॅग्नेटिक असते. त्यामुळे मला सोपं जातं. मग हे कोणासाठी जर विचारलं की मॅग्नेटिक प्रिन्सिपल किंवा मॅग्नेटिक सेपरेशन कशासाठी वापरला तर अशा ओरसाठी कोणासाठी अशा ओरसाठी ज्या ओर मध्ये मॅग्नेटिक प्रॉपर्टीज आहे ज्या ओर्स मध्ये मॅग्नेटिक प्रॉपर्टीज आहे. बघा याच्यामध्ये आपण पहिले बघून घेऊ नेमकं होतं काय. अरे हा पेनले मध्ये मध्ये येतो बाप्पा. चला आता याच्यामध्ये काय परत एक हॉपर आहे. हॉपर मध्ये काय टाकशाल तुम्ही पावडर ओर टाकशाल. जी पहिली स्टेप तुम्हाला समजते ना पहिली स्टेप काही कामाची नसते पण प्रत्येक ठिकाणी आपल्याला पावडर ओर भेटते ना तर पावडर ओर भेटते त्या पहिल्या स्टेप पासून. बघा जसं मी पावडर ओर टाकली आता ह्या ठिकाणी हा जो पण काही तुम्हाला चुरा दिसतोय ना हा जो पण काही तुम्हाला चुरा दिसतो ना ह्या चुरामध्ये काय आहे गंगू आहे प्लस ओर आहे. ओर काय बघा मी तुम्हाला सांगितलंय आता फक्त आपल्याला गंगूच वेगळी करायची. हायड्रोक्साइड कार्बोनेट ऑक्साइड हे नंतर चेंज करायचंय. आता फक्त आपल्याला गंगू वेगळी करायची. आता ही जी पण काही पावडर होती ना त्या पावडर मध्ये गंगू बी होती ओर बी होता आणि मॅक्सिमम वेळेस ओर मध्ये मॅग्नेटिक प्रॉपर्टीज असतात. ओर मध्ये काय असतात मॅग्नेटिक प्रॉपर्टीज किंवा ह्याही प्रोसेस अशाच ओर साठी वापरली जाते ज्यांच्या ओर मध्ये मॅग्नेटिक प्रॉपर्टीज असते. आता बघू आता नेमकं होतं काय. आता इथे काय केलं तर इथं जी पण काही पावडर दिसते त्याच्यात गंगू प्लस ओर आहे. याच्यामध्ये 2 रोलर वापरले जातात. हे बघा हा एक रोल हा एक रोलर हा एक रोलर. फक्त यांच्या दोन्हीमध्ये फरक आहे की हा मॅग्नेटिक वाला रोलर आहे. कोणता रोलर आहे मॅग्नेटिक वाला आणि हा नॉन मॅग्नेटिक. बघा इथे लिहिलंय मॅग्नेटिक रोलर. हा कोणता रोलर आहे मॅग्नेटिक आणि हा कोणता आहे नॉन मॅग्नेटिक रोलर. याच्याशी आपल्याला काही कामच नाही ना तो मॅग्नेटचा आपण काही फायदा नाही बरोबर ना. तर इथे मॅग्नेटिक रोलर वापरलाय. आता बघा नेमकं काय होईल जशी मी पावडर ओवर टाकीन तर आता काय होईल माहिती का इथे असेल बेल्ट. इथे काय असतो बेल्ट. इथे काय असतो 2 मिनिटं कलर चेंज करून घेतो. हा काय इथं असा बेल्ट आहे. आता ह्या बेल्ट वरनं काय होतं ही पावडर ओर पुढे येते जसं ह्या रोलरला काय जातात हे जे पण काही मॅग्नेटिक ओर आहे ना ते चिपकून जातात. मॅग्नेटिक ओर चिपकून जातात आणि जी पण काही आपली गंगू असेल ती चालली जाते इकडे. गंगू कुठे चालली जाते इकडे आणि ही जी पण काही मॅग्नेटिक ओर आहे तो जातो थोडाफार पुढे आणि इथे पडून जातो. अशा प्रकारे नॉन मॅग्नेटिक पार्टिकल्स आणि मॅग्नेटिक पार्टिकल्स आपले वेगवेगळे होतात आणि आपल्याला इथे गंगू वेगळी होऊन जाते आणि आपला ओर वेगळा होऊन जातो. जाऊ आपण अॅनिमेशन कडे. बघा आता व्यवस्थित समजेल. थोडं झूम करून घेतो. एकदा बघा आता हॉपर मध्ये बघा ही पावडर ओर टाकली याच्यामध्ये बघा लगेच समजलं सर एक लय सोपं होतं सर. बघा हॉपर बंद टाकलं इथे पावडर होती इथे मॅग्नेटिक बघा
2 मिनिटं आता इथे स्टॉप करतो. हा, आता जशी मी इथं पावडर टाकली, या पावडर मध्ये मॅग्नेटिक पार्टिकल्स पण होते आणि गंगू पण होती. बघा, आता इथे काय होऊन जाईल माहिती का, मॅग्नेटिक पार्टिकल ह्या रोलरला चिपकून जाईल आणि जी नॉन मॅग्नेटिक पार्टिकल होते ना, ते सेंट्रीफ्युगल फोर्समुळे काय होऊन जातील, फेकले जातील. सेंट्रीफ्युगल फोर्समुळे फेकले जातील. आता बघा, फेकले जातील ना. बघा, ते पार्टिकल पडले इकडं आणि मॅग्नेटिक पार्टिकल पडले इकडं. बघा परत, बघा इकडं पडली गंगू आणि इकडं पडले मेटल कंपोनंट्स. इकडं पडले बघा, परत आलं, परत चिपकलं रोलरला मेटल कंपोनेंट इकडं आणि गंगू इकडे. हो सर, आता आम्हाला व्यवस्थित समजलं बरं. आता आम्हाला काहीच अडचण नाही. फक्त प्रश्न येईल तुम्हाला कशावर, की हे कोणासाठी असतं, तर हे वेगळं करण्यासाठी असतं. कोणाला वेगळं, मॅग्नेटिक पार्टिकल आणि नॉन मॅग्नेटिक पार्टिकल. चला, मॅग्नेटिक सेपरेशन इज यूज फॉर आयरन ओअर. कोणासाठी असतो, आयरन ओअर साठी, लाईक हेमेटाइट अँड टीन ओअर लाईक टिन स्टोन. तुम्हाला एक प्रश्न लक्षात ठेवा, कशावरील, एक प्रश्न येईल तुमचा, पहिला प्रश्न येईल तुमचा, की कोणासाठी, कोणासाठी, तर हेमेटाइट. कोणासाठी, हेमेटाइट, जो असतो आयरन ओर. कोणाचा ओर येतो, आयरन ओर. आयरन ओरचे कोणते, हेमेटाइट आहे, मॅग्नेटाइट आहे, लिमोनाइट आहे, ते असेल भरपूर आहे. तर दुसरं आहे की, इथंच बाकी अजून कोणासाठी, टीन स्टोन साठी, जो आहे टीनचा ओर. तुम्हाला पहिला प्रश्न काय विचारले, कोणासाठी आहे, तर हेमेटाइट आणि टीन स्टोन साठी. कोणासाठी, हेमेटाइट आणि टीन ओर लाईक टीन स्टोन. एवढं लक्षात ठेवा, याच्यावरच प्रश्न विचारला, बाकी काहीच विचारलं जाणार नाही. दिस मेथड वर्क्स ऑन द प्रिन्सिपल ऑफ मॅग्नेटिझम. याचं जर प्रिन्सिपल विचारणार आणि त्यांना माहिती मॅग्नेटिक सेपरेशन मध्ये मॅग्नेटिझमच वापरणार आहे. इन विच मॅग्नेटिक पार्टिकल्स आर सेपरेट फ्रॉम नॉन मॅग्नेटिक पार्टिकल. याच्यामध्ये काय करणार आहे आपण, मॅग्नेटिक पार्टिकलला वेगळं, नॉन मॅग्नेटिक पार्टिकलला वेगळं. इन दिस प्रोसेस पावडर्ड ओर इज पोअर्ड फ्रॉम अ हॉपर इनटू मूव्हिंग बेल्ट. आता प्रोसेस सांगितले की जे पण काही आपली ओर आहे ती टाकली, पावडर फॉर्म मध्ये होती, त्याच्यात मॅग्नेटिक पार्टिकल पण होते आणि गंगू पण होती. वन ऑफ द रोलर ऑफ द बेल्ट इज मॅग्नेटिक. याच्यावर सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो की जे पण काही रोलर तुम्ही मॅग्नेटिक सेपरेशन मध्ये वापरतात ते मॅग्नेटिक असतात की नॉन मॅग्नेटिक. तर लक्षात ठेवा, एक मॅग्नेटिक असतो आणि एक नॉन मॅग्नेटिक असतो. द मॅग्नेटिक पार्टिकल्स आर अट्रॅक्टेड टुवर्ड द मॅग्नेटिक रोलर. जे पण काही मॅग्नेटिक पार्टिकल असतात, मॅग्नेटिक ओव्हर असतात, ते ह्या रोलरला चिपकून बसतात. ह्या रोलरला काय असतात, ते चिपकून असतात आणि हे चिपकून 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 नंतर मग इथे पडून जातात. अँड कलेक्टेड सेपरेटली, आणि त्याला आपण कलेक्ट सेपरेटली करतो, व्हाईल द नॉन मॅग्नेटिक पार्टिकल्स फॉल अवे. आणि हे जे पण काही नॉन मॅग्नेटिक पार्टिकल ते दूर पडतात. का बरं दूर पडतात, कारण रोलर गोल गोल फिरतात. ते गोल गोल फिरल्यामुळे तिथे सेंट्रीफ्युगल फोर्स तयार होतो आणि तो काय करतो, दूर फेकतो. काय करतो, दूर फेकतो. चला, इथपर्यंत काही अडचण नाही. नाही सर, आम्हाला सगळं समजलं. कोणासाठी, हेमेटाइट, आयरन ओर आणि टीन स्टोन, टीन ओर्स. इथपर्यंत काही अडचण नाही सर, आम्हाला समजतंय सर. चला आता पुढची, सगळ्यात महत्वाची, सगळ्यात किचकट, पण मी आहे ना, मी असल्यावर कशाला टेन्शन घेतात. आता फ्रोथ फ्लोटेशन म्हणजे काय, आता फ्रोथ म्हणजे काय सर, फ्रोथ म्हणजे फेस, फ्रोथ म्हणजे फेस, फ्लोटेशन म्हणजे तरंगणे, तरंगणे, आणि प्रोसेस म्हणजे मेथड. त्याचं काही केंद्र नाही, म्हणजे आपला फेस तरंगणार आहे. या ठिकाणी काय होणार आहे, फेस तरंगणार आहे. आणि त्या फेस तरंगण्याच्या मेथडने, ह्या फेस तरंगण्याच्या प्रोसेसने आपल्याला काय करायचंय, मेटल ओर वेगळा करायचा आणि गंगू वेगळी करायची. सर पण कच काय करशाल, टेन्शन घेऊ नका. पहिले बघा, हे नाव काही लक्षात ठेवू नका, नावाकडे नका लक्ष द्या, फक्त हे लक्षात ठेवा, ऍगिटेटर. ही जी पण तुम्हाला दिसतं ना, हा पूर्णी काय दिसतंय तर सांगतो. आता पहिले आपण कन्स्ट्रक्शन बघून येऊ, याच्याकडे नंतर येऊ. फक्त एवढं लक्षात ठेवा, इथे काहीतरी फेस सारखं आहे, इथे काहीतरी फेस सारखं आहे. आता या ठिकाणी काय होतंय बघा, एक
एअर सप्लाय दिसतोय सर आम्हाला. इथून काहीतरी एअर दिलेली आहे, ती एअर इथून जाणार आहे आणि इथून बाहेर निघणार आहे. मग सर इथून बाहेर निघल्यावर काय होणार आहे सर? आता सांगतो. तुम्ही लहानपणी रिकामे येडेचाळे केले का रे? काय करायचे बघा, हे कसं आहे ना बघा, आता तुमचं लहानपण माहित नाही, आम्ही भरपूर येडेचाळे केलेले. असं मग्गा घ्यायचे, त्या मग्ग्यामध्ये निरम्याचं पाणी करायचे, त्याच्यामध्ये पुंगळी टाकायचे. काय पुंगळी? किंवा पेन असेल ना, त्या पेनाचं पुढचं काढून घ्यायचे, मागचं काढून घ्यायचं, किंवा जी पण काही पूर्ण भेटेल तशी टाकायची आणि बुडबुड बुडबुड बुडू करायचे. तर काय तयार व्हायचा? फेस तयार व्हायचा. आठवतं का? केलं होतं का कुणी? काय, एखादी मग्गा घ्या, मग्ग्यामध्ये साबणाचं पाणी करा आणि त्याच्यामध्ये अशी पुंगणी घ्या, काय होतं असं बुडबुड बुडबुड बुडबुड, काय तो फेस तयार होतो. तो फेस कुठे येतो बाबा? तो फेस येतो वरती. तो फेस येतो वरती. एवढं माहिती ना, बस एवढं माहित असेल ना, त्याच्यावरच काम करते. इकडनं काय करतं? एअर सप्लाय. एअर सप्लाय तोंडाने नाही देत, इथं कॉम्प्रेसर विम्प्रेसर लावलं असेल, नाही तर इथं तुम्ही तोंडाने विकशाल. तर इथून एअर सप्लाय गेला, हा एअर सप्लाय इथून जातो आणि इथून एअर बाहेर येते. इथून एअर काय येते? बाहेर येते. आणि एअर बाहेर आल्यावर तिथं पण काय होतील? बुडबुडे तयार होतील. एवढं समजलं ना, बस. बाकी आपल्याला काहीच नाही. आता बुडबुडे आल्यावर काय होईल सर? आता याच्यामध्ये हे जे पण काही पाणी असतं ना, तर हे पाणी असतं, म्हणजे जे पण काही लिक्विड असतं ना, इथे असतील वॉटर प्लस ऑइल. मग सर हे वॉटर आणि ऑइल, सॉरी, वॉटर आणि ऑइल द्यायची काय गरज होती? तर याच्यामध्ये आपण वापरतो सल्फेडवर. काय? सल्फाईडवर. कुठे गेला? इथं असेल कुठेतरी, कुठं तर लपलाय कर बाबा. नाही, इथे काही दिला नाही. हे बघा, सल्फाईड. कोणासाठी हा? तर सल्फाईडसाठी. आणि सल्फाईडची एक प्रॉपर्टी, सल्फाईड कधीही मिक्स होतो ऑइल सोबत. इथे लिहितो. काय? सल्फाईडची एक प्रॉपर्टी काय? इथे पण काय वापरणार आहे? वॉटर प्लस ऑइल. एवढं लक्षात ठेवा. तुम्हाला प्रश्न याच्यावरच विचारला रे, की नेमकं फ्रूट प्रोटेशन मध्ये कोणतं लिक्विड वापरतात? तर वॉटर पण वापरलात आणि ऑइल पण. मग ऑइल कशासाठी वापरलात? तर कारण ऑइल मध्ये मिक्स होतं सल्फाईड आणि वॉटर सोबत मिक्स होते आपली गंगू, म्हणजे आपली घाण. इथपर्यंत काही अडचण? ऑइल आणि वॉटरचं याच्यात मिक्सचर असतं. का बरं? कारण ऑइल हे सल्फाईड सोबत मिक्स होतं आणि वॉटर हे गंगू सोबत मिक्स होतं. मिक्स करून काय करू सर आम्ही? सांगतो ना. बघा, पहिले आपण अॅनिमेशन बघून घेऊ, तुम्हाला अॅनिमेशनने लवकर समजेल. कशाला तुम्ही टेन्शन घेताय? बघा, इथे बघा, पावडर ओवर टाकली, पाणी टाकलं, पाणी टाकलं, पाईन ऑइल टाकलं. बघा, 2 मिनिटं जाऊ दे. पाईन, हे बघा, पहिले काय टाकलं? पावडर ओर टाकली. ही जी पांढरी पांढरी दिसते ना, ती सल्फाईड ओर. लक्षात ठेवा, सल्फाईड ओर, सल्फाईड ओर, सल्फाईड ओर. चला, आता काय टाकलं मी? पाणी टाकलं. हा, पाणी टाकलं. हे बघा, आता मी टाकलं त्याच्यात पाईन ऑइल. कोणतेही टाका, आता पाईन ऑइल स्वस्त पडतं त्यामुळे त्यांनी पाईन ऑइल टाकलं. पाईन ऑइल टाकलं, आता हवा देतील ते. हा, बघा, आता त्यांनी सप्लाय केला एअरचा. एअरचा सप्लाय केला, एअरचा सप्लाय केला, तसं इथे बुलबुले फॉर्म होतील. काय होतील? बुलबुले. आता बघा, जसे इथे बुडबुडे फॉर्म होतील, वरती तयार होईल फ्रॉथ. आणि हा फ्रॉथ कुठे तयार होईल माहिती का? इथे जो ऑइलचा सरफेस आहे ना, ऑइल. पाण्याचे बुडबुडे तयार होत नाही. पाण्याचे बुडबुडे तयार होत नाही. फेस तयार होतो हा तेलाचा. तुम्ही पेट्रोल भरलं असेल तर पेट्रोल भरल्यानंतर पेट्रोलच्या बघा शेवटी तुम्हाला फेस दिसेल. तो फेस काय असतो? तो हाच फेस असतो. पण ह्या फेसच्या मदतीने मी काय करणार आहे? मला माहिती आहे या फेस सोबत, कारण हा फेस तर ऑइलचा आहे, हा फेस कोणाचा आहे? ऑइलचा आहे. मग या ऑइलच्या फेस सोबत आपले सल्फाईडचे तुकडे ना काय होऊन जाणार आहे? एकमेकांमध्ये मिक्स होऊन जाणार. बघा, बघा, मिक्स झाले ते. आणि आता हा फेस काय करेल? मी काढून घेईल. हा फेस मी काय करून घेईल? काढून घेईल. आणि इथे गंगू पार्टिकल उरून जाईल. पाण्यासोबत डिझॉल्व्ह झालेले गंगू पार्टिकल इथे राहतील आणि जे पण काही फेस सोबत झालेले सल्फाईडवर आहे ते येऊन जाईल इथे. बस, बाकी दुसरं काही. परत पावडर ओवर टाकली, पाणी टाकलं, पाणी टाकल्यानंतर मी टाकलं पाईन ऑइल. पाईन ऑइल टाकलं, नंतर आता देईल मी एअरचा सप्लाय. एअरचा सप्लाय दिल्यामुळे बुडबुडे तयार होतील. जसे बुडबुडे तयार होतील, वरती तयार होईल फेस. वरती काय तयार होईल? फेस.
आणि तो फेस काय करेल, सल्फाईड ओरला मिक्स करून घेईल आणि त्या फेसला आपण काय करून घेऊ, बाजूला कलेक्ट करून घेऊ. बघा केलं कलेक्ट. आणि हे जे पण काही गंगू पार्टिकल आहेत मी तुम्हाला सांगितलं पाण्यासोबत डिझॉल्व्ह होऊन जातात. जाऊ आपण आता वर्किंग कडे. द फ्रोथ फ्लोटेशन प्रोसेस वर्क ऑन द डिफरन्स बिटवीन हाऊ ओर अँड वेस्ट पार्टिकल्स बिहेव विथ वॉटर अँड ऑइल. एवढं लक्षात ठेवा. प्रश्न पेपरामध्ये फक्त विचारलं जाईल की फ्रोथ फ्लोटेशन कोणावर काम करतं, तर पार्टिकल बिहेव विथ वॉटर अँड ऑइल. मॅक्सिमम वेळेस गंगू घाण ही वॉटर सोबत डिझॉल्व्ह होऊन जाते आणि जे पण काही आपलं सल्फाईड ओर असतं ते काय होऊन जातं, ऑइल सोबत मिक्स होऊन जातं, डिझॉल्व्ह होऊन जातं. बघा आता काय होईल, सल्फाईड ओर पार्टिकल्स इझिली मिक्स विथ ऑइल. एवढं लक्षात राहील, सल्फाईडचे जे पण काही ओर आहेत ना ते ऑइल सोबत मिक्स होईल, व्हाईल गंगू इझिली मिक्स विथ वॉटर. तेच तर सांगितलं मी, वॉटर मध्ये गंगू मिक्स होतो, ऑइल मध्ये सल्फाईड मिक्स होतो. हो सर, इथपर्यंत आम्हाला चाललं. हे प्रोसेस काही लक्षात ठेवू नका, प्रोसेसवर प्रश्न विचारले जाईल. वर्किंग प्रिन्सिपल कशावर आहे, पार्टिकल बिहेव विथ वॉटर अँड ऑइल, सल्फाईड ओर मिक्स विथ ऑइल, गंगू मिक्स विथ वॉटर. पण प्रोसेस बघून घेऊ ना. प्रोसेस मध्ये काय होतं, फर्स्ट द पावडर सल्फाईड ओर इज मिक्स विथ वॉटर. मी काय केलं, सल्फाईड बघा ती स्टार्टिंगला मी पावडर टाकली होती. ती पावडर कशी टाकली, ती पाण्यामध्ये टाकली आणि तेल पण टाकलं. पण तुम्हाला माहिती तेल हे पाण्यावर तरंगतं, त्यामुळे इथे काय असतं, तेल असतं. इथे काय असतं, तेल असतं आणि इथे काय असतं, वॉटर असतं. आणि हा जो खालचा पोर्शन असतो ना, या खालच्या पोर्शनवर काय असते, आपली ओर असते. त्या ओर मध्ये गंगू सुद्धा मिक्स असतो. चला, देन कॉम्प्रेस एअर पास थ्रू दिस मिक्सचर. आपण काय करतो, त्या मिक्सचर मध्ये काय करतो, कॉम्प्रेस एअर टाकतो, म्हणजे एअर सप्लाय देतो. सोप्या भाषेत, द ऑइल फॉर्म्स बबल्स और फ्रोथ बिकॉज ऑफ द एअर. तुम्हाला माहितीये पाण्यामध्ये बुडबुडे तयार होतात पण फेसनी तयार होतात. खरा फेस तयार होतो कशामध्ये, ऑइल मध्ये. तुम्हाला माहिती आहे ना, पेट्रोलचं तर 100% तुम्ही बघितलं असेल की पेट्रोल मध्ये काय केलं, आता जसं तुम्ही भरतात तसा वरती फेस तयार होतो. पाण्यामध्ये तुम्ही कितीही बुडबुडे मारा ना, फेस तयार होत नाही. चला, मग द सल्फाईड ओर पार्टिकल स्टिक द फ्रॉथ. मी तुम्हाला सांगितलं जे पण काही सल्फाईड ओर आहे ना ते काय होऊन जातात, जो पण काही आपला फेस असतो, जो पण काही आपला फ्रॉथ असतो त्याला चिटकून बसतो. त्याला काय होऊन जातो, चिटकून बसतो. तुम्हाला माहितीये की धुळीचे पार्टिकल, गंगूचे पार्टिकल फेस सोबत किंवा ऑइल सोबत मिक्स होत नाही. आणि हा फ्रोथ कोणाचा आहे, हा फ्रोथ आहे ऑइलचा. मग ऑइलच्या फेसमध्ये किंवा ऑइलच्या फेस, बघा फेस आहे ना, ऑइलच्या फेस मध्ये कोण स्टिक होणार आहे, सल्फाईड ओर, अँड फ्लोट ऑन द टॉप. आणि हा जो फेस आहे ना तो इथे काय होऊन जाईल, फ्लोट होईल, तरंगतो ना. फेस कधीही पाण्याच्या वरती तरंगतो कारण तो हलका असतो. आणि हाच फेस काय करायचा, आपल्याला कलेक्ट करायचा. हाच फेस आपल्याला कलेक्ट करायचा. झालं. आणि ही गंगू उजून जाईल इकडे, गंगू काय होऊन जाईल, खाली चालली जाईल आणि फेस आपला इकडे चालले. आणि फेस मध्ये काय मिक्स आहे, फेस डायरेक्ट फेस लिहितो मी. फेस मध्ये काय मिक्स आहे, फेस प्लस आपला सल्फाईड ओर, सल्फाईड ओर. आणि हे जे पण काही आपलं पाणी आहे त्या पाण्यामध्ये काय, पाणी प्लस गंगू. चला, सोप्या प्रोसेस, काही एवढं टेन्शन नाही घ्यायची. कुठे, फ्लोट ऑन द टॉप ऑफ द टँक. टँकच्या वरती तो फेस येतो आणि तो फेस आपण काढून घेतो. द गंगू पार्टिकल मिक्स विथ वॉटर अँड सिंक टू द बॉटम. सिंक म्हणजे डुबणे किंवा बुडणे किंवा खाली जमा होणे. तर बॉटमला काय होतो, तो जो पण काही आपला गंगू असतो तो जमा होतो. द फ्रोथ कंटेनिंग द ओर इज कलेक्टेड फ्रॉम द टॉप. आणि जो पण काही फेस मध्ये, जो पण काही आपला फेस होता त्याच्यामध्ये जो पण काही ओर मिक्स झाला होता सल्फाईडचा, तो पण काय करतो, कलेक्ट करतो ऍट द टॉप, वरती येतो तो. अँड द गंगू इज रिमूव्ह फ्रॉम द बॉटम. गंगूची तर आपल्याला काही गरज पण नसते, आपल्याला महत्वाचा कोण असतो, फक्त हा ओर. तर अशा प्रकारे सल्फाईड ओर म्हणणं गंगूला वेगळं केलं जातं. सल्फाईड ओर मिक्स होतो ऑइल सोबत, नंतर गंगू मिक्स होते पाण्यासोबत. जसे बुलबुले तयार होतात, जसा फेस तयार होतो, फेस असतो ऑइलचा, फेस असतो ऑइलचा, फेस असतो ऑइलचा. ऑइलच्या फेस सोबत
काय तयार होतो, काय मिक्स होतो, सल्फाईड होतो. आणि जसा तो सल्फाईड मिक्स होतो मी त्या फेसला वेगळं काढून घेतो आणि अशा प्रकारे मी गंगूला आणि माझ्या ओरला वेगवेगळं करतो. तर आशा करतो तिघं तुम्हाला ज्या पण काही मेथड्स होत्या त्या व्यवस्थित समजल्या असेल. तर भेटूया आपण पुढच्या लेक्चरमध्ये केमिकल कॉन्सन्ट्रेशन मध्ये. बघा आता फिजिकल मधले आपण बघा 3च्या 3 बघून घेतले आज. बघा फिजिकलचे बघा ग्रॅव्हिटी सेपरेशन पण बघितले. याच्यामध्ये काय डेन्सिटी प्रिन्सिपल असतं. याच्यात काय असतात मॅग्नेटिक पार्टिकल आणि याच्यात काय असतो फेस. लक्षात ठेवा ग्रॅव्हिटी सेपरेशन कोणासाठी, ऑक्साइड, हायड्रोक्साइड, कार्बोनेट. लिहून देतो. ग्रॅव्हिटी, कार्बोनेट, ऑक्साइड आणि तिसरं हायड्रोक्साइड. मॅग्नेटिक सेपरेशन कोणासाठी होतं, हेमेटाइट आणि टिन स्टोन. कोणासाठी लिहितो, हेमेटाइट आणि टिन स्टोन. हा लक्षात ठेवा. आणि फोर्थ पोटेशन हा असतो सल्फाइड साठी. बस एवढं लक्षात ठेवा. तुमचा एकही मार्क ह्या तिघ प्रोसेसवर जाणार नाही. नेक्स्ट लेक्चरला आपण हे 2 प्रोसेस कंप्लीट करू. तर भेटूया आपण पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.